जय जय रघुवीर समर्थ समर्थ आपल्याला आज गुढीपाडवा या सणाबद्दल विशेष निरूपण सांगतात। समर्थ म्हणतात की ज्या दिवशी श्रीराम प्रभू अयोध्याला परत आले, समर्थ म्हणतात की ज्या दिवशी श्रीराम प्रभू अयोध्याला परत आले, प्रभू श्रीरामांनी 14 वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण आणि राक्षसाचा पराभव करून या दिवशीच अयोध्यात त्यांनी प्रवेश केला आणि म्हणूनच या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। आणि म्हणून समर्थ म्हणतात की पूर्वीच्या काळी जेव्हा लोकांनी देवीची कल्पना केली होती आणि तिची पूजा ही करायला त्या लोकांनी सुरुवात केली होती, देवीची पूजा ही करायला सुरुवात केली होती आणि तीच देवी म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती, तीच देवी म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती। आणि शंकराचे आणि पार्वतीचे लग्न ही पाडव्या दिवशीच ठरले होते। समर्थ म्हणतात की शंकराचे आणि पार्वतीचे लग्न ही पाडव्या दिवशीच ठरले होते, पाडव्यापासूनच लग्नाच्या तयारीला सुरुवात ही झाली होती असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। आणि म्हणून समर्थ म्हणतात की पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात, म्हणून समर्थ म्हणतात की पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची ही पूजा केली जाते आणि म्हणूनच याला चैत्र नवरात्र असेही म्हटले जाते असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। समर्थ म्हणतात की श्रीराम प्रभू वनवासावरून परत आल्यावर राज्याभिषेकही याच दिवशी झाला। समर्थ म्हणतात की श्रीराम प्रभू वनवासावरून परत आल्यावर राज्याभिषेक ही याच दिवशी झाला असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। आणि म्हणून समर्थ म्हणतात की श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून, म्हणून समर्थ म्हणतात की श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्यात पुन्हा प्रवेश केला, ज्या दिवशी अयोध्यामध्ये पुन्हा प्रवेश केला त्या दिवशीच म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण आपण साजरा करतो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। आणि म्हणून समर्थ म्हणतात की गुढ्या उभारून तिची पूजा केली जाते, गुढी उभारून तिची पूजा केली जाते आणि हा उत्सव साजरा मोठ्याने केला जातो असं समर्थ आपल्याला इथे सांगतात। आणि म्हणून समर्थ म्हणतात गुढीपाडव्यापासूनच नवीन वर्षाची सुरुवात होते, म्हणून समर्थ म्हणतात की गुढीपाडव्यापासूनच नवीन वर्षाची सुरुवात होते आणि सर्व झाडांनाही पालवी फुटते असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। आणि म्हणून समर्थ म्हणतात की गुढीपाडवा हा सण विजयाचे प्रतीक मानलं जातं, गुढीपाडव्या दिवशी हा दिवस विजयाचा प्रतीक मानला जातो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। आणि म्हणून समर्थ म्हणतात की विजयाचा प्रतीक म्हणून गुढीपाडवा हा सण आपण साजरा केला जातो असं समर्थ आपल्याला इथे सांगतात। समर्थ म्हणतात की ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस। समर्थ म्हणतात की ज्या दिवशी ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली, या सृष्टीमधील सर्व जीव जंतू ज्या दिवशी निर्माण केली तो दिवस म्हणजे हाच असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली तो म्हणजे पाडव्याच्याच दिवशी असं समर्थ आपल्याला इथे सांगतात। ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली तो दिवस म्हणजे पाडव्याचाच दिवस आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात। आणि म्हणून समर्थ म्हणतात की नंतर मात्र सत्ययुगाचीही सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्ष म्हणून गुढीपाडवा हा सण आपण साजरा करतो। म्हणून समर्थ म्हणतात की नूतन वर्ष म्हणून आपण गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। आणि म्हणून समर्थ म्हणतात की भगवान विष्णूनेही मत्स्य रूप धारण करून शंकासुराचाही वध याच दिवशी केला होता, म्हणून समर्थ म्हणतात की भगवान विष्णूंनीही मत्स्य रूप धारण करून शंकासुराचाही वध याच दिवशी केला होता आणि मत्स्यरूपी विष्णूचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेतच झाला आहे। म्हणून समर्थ म्हणतात की मत्स्यरूपी विष्णूचा जन्म ही चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच झाला आहे आणि म्हणूनच हा दिवस फार महत्वाचा आहे आणि हा दिवस म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। आणि म्हणून समर्थ म्हणतात की या दिवशी अनेक मुहूर्तांनी कामे केली जातात, अनेक लोक सोनं खरेदी करतात, गाडी खरेदी करतात, घर खरेदी करतात, एखाद्या नवीन दुकानाचं उद्घाटन असेल तर ह्याच दिवशी केले जाते असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। आणि म्हणून समर्थ म्हणतात की हा दिवस फार महत्वाचा आहे, जेवढा आपल्याकडून या नामस्मरण घडेल तेवढं आपण दिवसभर या दिवशी नामस्मरण केलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। आणि म्हणून समर्थ म्हणतात की गुढीपाडवा हा सण उत्तमाचा साजरा करा, नवीन वर्षाची सुरुवात या दिवसापासूनच होते असं समर्थ आपल्याला इथे सांगतात। आणि म्हणून समर्थ म्हणतात की गुढीला कडुलिंबाच्या ढाळ्या
बांधून गुढीला फुलांच्या माळा व साखरेच्या माळा, लिंबाच्या ढाळा एकत्र करून बांधा. त्यावर तांब्या लावून गुढीची पूजा उत्तमाची करा. घरातील उजव्या बाजूला पाटावर गुढी उभा करून रांगोळी काढा आणि गुढी छान फुलांनी सजवा आणि तिची पूजा उत्तमाची करा, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. घरातल्या सर्वांनी मिळून गुढीची पूजा करा आणि गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा. गुढीची यथासांग पूजा करा. मनापासून जर पूजा केली तर देवी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि या दिवशी घरातल्या सर्व लोकांनी एकत्र मिळून जेवण करा आणि हा दिवस उत्तमाचा साजरा करा, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सायंकाळी पुन्हा गुढीची विधिवत पूजा करून गुढीला नैवेद्य दाखवून गुढी पुन्हा उतरवा आणि उत्तमरित्या तिची आहे तिथे जे काही आपण गुढीसाठी सामान वापरलंय ते उत्तमरित्या ठेवा, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक सण आहे. म्हणून समर्थ म्हणतात की गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक सण आहे. या दिवशी सर्वजण महत्वाची कामाची सुरुवात याच दिवशी करतात, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की लिंबाच्या ढाळ्या आणि शेवाळीची खीर, झेंडूचा हार व स्वच्छ सुंदर रांगोळी काढा आणि सुंदर काठी घेऊन गुढी उत्तमाची साजरी करा, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या दिवशी गुढीला हरभऱ्याची डाळ, खोबरं, गूळ आणि कडुलिंबाच्या फुलांचा प्रसाद करून ते दाखवा आणि तो कडुलिंबाच्या फुलांचा प्रसाद तुम्ही सगळ्यांनी घरातल्या लोकांनी खावा. आपलं आरोग्य उत्तमाचं राहतं, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या दिवशी कडुलिंबाच्या फुलांचीही प्रसाद तुम्ही गुढीलाही करून दाखवा आणि तुम्ही स्वतःही ग्रहण करा की जेणेकरून आपलं आरोग्य उत्तमाचं राहतं आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही वर्षभर, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की गुढीपाडवा हा सण उत्तमाचा आहे, 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. या दिवशी होता येईल तेवढं नामस्मरण करा आणि जर तुमच्या घराच्या जवळ एखादं मंदिर असेल तर मंदिरात जाऊन देवाचंही दर्शन घ्या आणि तुम्हाला जर आवश्यक तुमच्या मनाची जेवढी इच्छा आहे तेवढं मंदिरात जाऊन दानधर्म केलं तरी उत्तमच आहे, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की गुढीपाडवा हा 9 एप्रिल रोजी आहे. या दिवशी मात्र उत्तमाचा सण साजरा करा आणि घरातल्या सर्वांनी मिळून हा सण साजरा करा आणि अखंड नामस्मरण ही करा, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नवीन सकाळ सुंदर विचार. म्हणून समर्थ म्हणतात की नवीन सकाळ सुंदर विचार, नवी दिशा नवी आशा. नवीन सकाळ सुंदर विचार, नवी दिशा नवी आशा, नवीन आनंद मन हे वेधुंद, नवीन आनंद मन हे वेधुंद. नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा. नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा. आणि हा गुढीपाडवा तुमच्या आयुष्यात नवीन आशा, नवीन आकांक्षा आणि नवी संधी घेऊन येऊ. हा गुढीपाडवा तुमच्या आयुष्यात नवीन आशा, नवीन आकांक्षा आणि नवीन संधी घेऊन येऊ. गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.